नमस्कार मित्रांनो, मी सुमेध. महाराष्ट्र सेट परीक्षेची जी काय आपली पीओक्यू सिरीज सुरू आहे त्यातील आज आपण 19वा प्रश्न बघणार आहोत. चला तर 19वा प्रश्न काय आपण वाचून घेऊया. बघा, इथे म्हणते वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो डॅश डॅश डॅश. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला प्राचीन शिक्षण पद्धती ज्या काही आहेत, वैदिक शिक्षण पद्धती, बौद्ध शिक्षण पद्धती, जैन शिक्षण पद्धती आणि इस्लामिक शिक्षण पद्धती, ह्या पद्धतींवर परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न हमखास विचारले जातात. बौद्ध शिक्षण परंपरेवरील प्रश्न झालेला आहे आपला. आता इथे विचारलेला आहे बौद्धिक शिक्षण परंपरेमध्ये उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो तो विचारलेला आहे. चला तर आपण पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे सर्व मंत्र तोंडपाठ म्हणणे. आता ज्या वेळेला सर्व मंत्र तोंडपाठ म्हणले जातात त्याला म्हणलं जातं स्वाध्याय. स्वाध्याय म्हणलं जातं, त्यामुळे पर्याय ए आपला येणार नाही. पर्याय बी आहे गुरुजवळ बसून शिकणे. आता गुरुजवळ बसून जे काही आपण शिकतो किंवा प्राचीन काळी जे काही लोक शिकायचे गुरुजवळ बसून त्यालाच म्हणलेलं आहे उपनिषद. ओके, ठीक आहे. त्यानंतर वेदांचे उपविभाग. आता वेदांचे जर उपविभाग करायचे असतील त्याला उपनिषद म्हणलं जात नाही, त्याला म्हणलं जातं वेदांग. आणि गुरु शिष्यांच्या गोष्टी. आता गुरु शिष्यांच्या गोष्टी जर असतील तर त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये जातात. त्यामुळे प्रश्नाच्या अनुषंगाने उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो गुरु जवळ बसून शिकणे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. बघूयात प्रश्न काय आहे तो. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत डॅश डॅश होय. बौद्ध शिक्षण परंपरा झाली, वैदिक शिक्षण परंपरा झाली आणि आता जैन शिक्षण परंपरा. आता जैन शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पातळी काय आहे किंवा पहिली पद्धत काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. चला आपण पर्याय बघूयात. पर्याय ए आहे प्रार्थना, बी आहे देशना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे, त्यानंतर आमनाय किंवा एकाग्रतापूर्वक वाचन आणि डी आहे अनुत्प्रेक्ष किंवा खोलवर चिंतन. आता जैन शिक्षण परंपरेनुसार जर आपण बघायला गेलं तर अध्ययनाची पहिली पद्धत आहे ती म्हणजे प्रार्थना. आता प्रार्थना ह्याच्यासाठी करत होते की काय, आपलं मन शुद्ध करायचं आणि आपलं मन शुद्ध करून गुरु जो काही उपदेश सांगेल तो सांगण्यासाठी, तो ऐकण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं होतं. त्यामुळे सुरुवातीला इथं काय पहिली पद्धत होती प्रार्थना, म्हणजेच आपलं मन किंवा आपल्या मनाला शुद्ध करायचं आणि गुरुचा उपदेश ऐकण्यासाठी बसायचं. प्रार्थना ही पहिली पद्धत होती. त्यानंतर देशना श्रवण किंवा उपदेशाचं काळजीपूर्वक ऐकणं. जर आपण मन शुद्ध करून गुरु जवळ बसलो त्यानंतर गुरु जे काही सांगेल ते आपण लक्षपूर्वक ऐकायचं किंवा काळजीपूर्वक ऐकायचं. त्याच्यानंतर आमनाय किंवा एकाग्रतापूर्वक वाचन. मग गुरुने जे काही सांगितलेलं आहे मग त्याच्यावर काय करायचं, एकाग्रतापूर्वक वाचन करायचं किंवा त्याच गोष्टीचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर अनुत्प्रेक्ष किंवा खोलवर चिंतन. मग जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावर आपण खोलवर चिंतन करायचं. जसं की आपण करतो, सुरुवातीला वाचतो, त्याच्यानंतर परत एकदा बघतो, बघितल्याच्या नंतर परत ते आपल्या मनामध्ये रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो. अगदी तशीच काहीशी पद्धत होती. मग आपल्या प्रश्नानुसार ह्याचं उत्तर काय असेल तर यस, पर्याय क्रमांक ए प्रार्थना. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत ही म्हणजे प्रार्थना आहे. चालतंय मित्रांनो, थांबूयात आपण इथं. भेटूयात पुन्हा नवीन प्रश्नासोबत. थँक्यू.